जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट. तर आज आपण उद्यासाठी फ्रायडेसाठी म्हणजेच 13 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय टेक्निकल लेवल्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर पहिले जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट तुमच्यासाठी मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक केल्यावर काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ बनवेल ती सर्वात पहिली तुम्हाला बघण्यात येईल आणि त्याने तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आतापर्यंत मी 41 व्हिडिओज अपलोड केले आहेत, राईट. तर आता आपण बघूया उद्यासाठीच म्हणजेच 13 डिसेंबरसाठी निफ्टीमध्ये काय लेवल्स राहतील, काय अपसाईड टार्गेट्स राहतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स राहतील याबद्दल आपण आज बघूया. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट. तुम्ही इथे पाहू शकता. हा चार्ट मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, राईट. तर मी ऑलरेडी बोललो की निफ्टीने एक गॅप अप ओपनिंग दिलेली, त्यानंतर हा गॅप कव्हर करायला निफ्टीने एक डाऊनसाईड मुवमेंट दिली आणि इथे तुम्ही बघू शकता निफ्टी एक लास्ट 4-5 डेज पासून एक रेंज बाउंड लेवलवर, रेंज बाउंड टू निगेटिव्ह लेवलवर ट्रेड करते, राईट. एक थोडी नॉर्मल डाऊनसाईड मुवमेंट देते, राईट. पण तुम्ही ते पाहू शकता, हा आपला एक मेजर सपोर्ट आहे. मी लास्ट 2-3 व्हिडिओ पासून बोलतोय की 24,495 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा जर सपोर्ट ब्रेक करतोय तर आपल्याला एक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग डाऊनसाईड मुवमेंट बघण्यात येईल टिल 24,311. हे लास्ट मी 2-3 व्हिडिओ पासून बोलतोय. पण आज मॉर्निंग पासून निफ्टी कम्प्लिटली सेल ऑन राईज होती की मार्केट 9:15 पासून टिल 3:30 कम्प्लीट डाऊनसाईड होतं, कम्प्लीट सेल ऑन राईज ऑपॉर्च्युनिटी होती, राईट. तुम्ही ते पाहू शकता की आपला जो ही लेवल होती 24,600, इकडनं जे मार्केटमध्ये ब्रेकडाऊन मिळालं ते टिल 3:30 पर्यंत मार्केट कम्प्लिटली निगेटिव्ह ट्रेड करत होतं. कम्प्लिटली हा निगेटिव्ह झोन फॉलो करत होतं. आणि तुम्ही बघू शकता की मार्केटने जेव्हा हा सब रेजिस्टन्स घेतलेला 24,856चा, तिकडनं एक ट्रेंड लाईन फॉर्म झाली आहे ही, आणि हा सपोर्ट आपला जर ह्या 24,495च्या जर खाली एक ब्रेकडाऊन मिळतोय तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड मुवमेंट बघण्यात येईल. आणि जर ही ट्रेंड लाईनमध्ये ब्रेकआउट मिळतोय आणि जर 24,666 एक कुठे 24,666 किंवा 24,620 येणाऱ्या उद्या दिवशी फ्रायडेला जर त्या लेवलच्या वरती जर आपल्याला ब्रेकआउट मिळतोय तर आपल्याला एक अपसाईड मुवमेंट बघण्यात येईल. तर आपण उद्यासाठीच म्हणजेच 13 डिसेंबरसाठी निफ्टीच्या काय लेवल्स असतील ह्या पहिला बघूया. निफ्टी 24,495च्या वरती बाईंगमध्येच राहील, मी इथे मेन्शन करतो, राईट. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील आपलं 24,430 आणि पहिलं टार्गेट राहील आपलं 24,666 आणि दुसरं फायनल टार्गेट राहील अपसाईड 24,856, राईट. डाऊनसाईडमध्ये निफ्टी 24,311च्या खाली सेलिंगमध्येच राहील. सेलिंगमध्ये आपला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 24,370 आणि सेलिंगमध्ये डाऊनसाईड आपलं पहिलं टार्गेट राहील 24,196 आणि डाऊनसाईड फायनल टार्गेट राहील आपलं 24,058, राईट. तर मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. जर निफ्टी उद्याच्या दिवशी किंवा उद्या दिवशी ओपनिंगला जर गॅप डाऊन ओपनिंग होते किंवा 10:30-11 AM पर्यंत जर ट्रेड करत जर 24,495 ही जर लेवल ब्रेक करते तर रिस्की ट्रेडर्स नक्कीच पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकतात किंवा फ्युचर शॉर्ट करू शकतात. पण सेफ ट्रेडर्सने हा झोन अवॉइड करा, या झोनमध्ये ट्रेड करू नका. टिल 24,311 सेफ ट्रेडर्सने वेट करा. 24,311 पण जर ब्रेक करताय 10:30-11 AM पर्यंत तर नक्कीच सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकतात किंवा फ्युचर शॉर्ट करू शकतात. तर सेलिंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,196 आणि दुसरं फायनल टार्गेट राहील डाऊनसाईड 24,058, जसं मी ते मेन्शन केलंय, राईट. आता जर उद्या गॅप अप ओपनिंग होते, राईट, आणि जर निफ्टी गॅप अप होऊन याच लेवलच्या वरती जाते 24,570 24,600 या लेवलच्या वरती जर ट्रेड करतोय तर सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स दोन्ही बाईंगमध्ये जाऊ शकतात, कॉल बाय करू शकतात किंवा फ्युचर बाईंग करू शकतात. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,666 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं फायनल अपसाईड टार्गेट राहील 24,856 हे तुमचं लास्ट अपसाईड टार्गेट राहील, राईट. या लेवलचं नक्की स्क्रीनशॉट काढा. एक ऑलमोस्ट 50 to 70 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300 to 400 पॉईंटचं टार्गेट बघण्यात येते. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या सर्व लेवल जे आहेत या फेब्रुवारी रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो, तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण बघूया बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही आत्तापर्यंत माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं तर नक्की जाऊन ते फ्री चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तिकडे माझ्या डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे ज्याही अपडेट्स आहेत आणि जेही माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स आहेत तर तिकडे पोस्ट करत असतो. तर नक्की माझ्या टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन करा. आणि जर तुम्हाला माझ्या पेड कॉलचा ॲक्सेस हवा असेल, माझ्या प्रीमियम चॅनल टेलिग्राम प्रीमियम चॅनलचा ॲक्सेस हवा असेल, त्याचे प्लान्स सुद्धा माझ्या टेलिग्रामच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलचे जे प्लान्स आहेत मंथली, क्वार्टरली, ॲन्युअल, 6 मंथ, ते एकदा सर्व प्लॅन गो थ्रू करा.
आणि नक्कीच जर तुम्हाला काही बाय करायचं असेल माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलचं तर नक्की बाय करा. आता आपण बघूया बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील 13 डिसेंबरसाठी. तर मित्रांनो आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. तुम्ही तर पाहू शकता हा चार्ट सुद्धा मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, राईट. तर बँक निफ्टीमध्ये डिसेंबरच्या स्टार्टिंगला म्हणजेच फ्रॉम 1 डिसेंबर एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट आली, पण 5 डिसेंबर पासून म्हणजे इकडं ना 5 डिसेंबरला एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट आली आणि इकडनं बँक निफ्टी एका कम्प्लीट रेंजमध्ये ट्रेड करते. बँक निफ्टीमध्ये एक एज सच कुठली एक स्ट्रॉंग मुवमेंटच नाही आली आहे ना, डाऊन साइड एक स्ट्रॉंग मुवमेंट आली ना एक अपसाइड स्ट्रॉंग मुवमेंट आली आहे, राईट. आणि या झोनमध्ये पण तुम्ही बघू शकता की एक नॅरो होत गेली बँक निफ्टी. म्हणजे जर बँक निफ्टीमध्ये जर एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट पण आपण एक्सपेक्ट करू शकतो किंवा एक स्ट्रॉंग डाऊन साइड मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो येणाऱ्या दिवसात. तर बँक निफ्टीच्या काय लेवल्स दिले आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी 53,488च्या वरती बाईंगमध्येच राहील. बाईंगमध्ये बँक निफ्टीचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 53,210. टार्गेट राहील बाईंगमध्ये पहिलं अपसाइड 53,820 आणि दुसरं अपसाइड टार्गेट राहील 54,344. आणि सेलिंगमध्ये बँक निफ्टी 53,087च्या खाली डाऊन साइडच राहील, सेलिंगमध्येच राहील. सेलिंगमध्ये सुद्धा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 53,210च राहील. बाईंगमध्ये आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस आपला सेमच राहील 53,210. सेलिंगमध्ये आपलं पहिलं टार्गेट राहील 52,677 आणि डाऊन साइड सेकंड टार्गेट राहील लास्ट 52,099, राईट. एक ऑलमोस्ट एक 200 ते 250 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 800 to 1000 पॉईंटचं टार्गेट बघण्यात येईल. आता आपण चार्टवर बघूया. जर बँक निफ्टी याच लेवलला ट्रेड करत राहिली आणि येणाऱ्या उद्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबरला जर 10:30 11 AM पर्यंत जर 53,488 ब्रेक करताय तर नक्कीच तुम्ही कॉलमध्ये जाऊ शकता, फ्युचर बाय करू शकता, एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट एक्सपेक्ट करू शकता जर 53,488 ब्रेक करताय तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 53,820 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं अपसाइड टार्गेट राहील 54,344, राईट. आणि जर हे जे निगेटिव्ह ट्रेंड आहे जे आज पण बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांमध्ये पण 9:15 पासून टिल 3:30 निगेटिव्ह होतं. बँक निफ्टीमध्ये फक्त 12:30 नंतर एक फ्लॅट झाली पण निफ्टी कम्प्लिटली निगेटिव्ह होती. जर हेच ट्रेंड उद्या कंटिन्यू केलं आणि जर बँक निफ्टी 10:30 11 AM पर्यंत जर 53,081 ही जर लेवल ब्रेक करते तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता, फ्युचर सेल करू शकता. तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,677 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं फायनल डाऊनसाइड टार्गेट राहील 52,099, राईट. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्या गाईड करतील की फ्युचरमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, स्टॉप लॉस काय मेंटेन ठेवावा, टार्गेट काय कॅरी करावं. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या सर्व ज्याही लेवल्स आहेत त्या मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर माझ्या चॅनलला पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. तर नक्की माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, काही चेंजेस हवे असतील तर नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलचे प्लॅन्स एकदा गो थ्रू करा. जर तुम्हाला माझ्या फ्री चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. माझ्या फ्री चॅनल जॉईन व्हा आणि माझ्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.